तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला सांगणार व्हॉट्सअपचं एक छोटंसंच अपडेट आलं आहे, म्हणजे जी काय तुम्ही लोकेशनचंच एक अपडेट आहे। तर ते अपडेट कसं आहे काय सगळं काय डिटेल्स मध्ये सांगणार। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। हे जे काही अपडेट आहे कशा पद्धतीतून काम करतं हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। छोटंसंच अपडेट आहे आणि अपडेट जर तुम्हाला भेटलं नसेल तर कशा पद्धतीतून भेटू शकते तसं सांगणार आहे। जसं की तुम्ही कसं असतं बरेचशा जणांना लाईव्ह लोकेशन सेंड करता, पण तुम्हाला माहित नसतं की आपण कोणत्या लोकांना लाईव्ह लोकेशन सेंड केलेलं आहे। तर तुम्हाला सांगणार एका क्लिकमध्ये तुम्ही कोणत्या लोकांना कधी लाईव्ह लोकेशन सेंड केलं सगळं काय डिटेल्समध्ये तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकणार आहात। बरेचशाच वेळा जी काय ती चार्ट तुम्हाला स्क्रोल करत जावं लागते आणि जास्त करून कुठल्या लोकांना कधी आपण सेंड केलं ते पाहावं लागतं। तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो जी की आहे ती म्हणजे जी की अपडेटमध्ये आलं व्हॉट्सअपचं एक छोटंसं अपडेट आहे, सेटिंगमध्ये तुम्ही इझिली पाहू शकणार। कसं काय करायचं सगळं काय सांगतो, डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो एक छोटंसंच अपडेट आहे। बरेचशाच वेळा तुम्हाला कसं असतं की जे एखाद्या व्यक्तीला तुम्ही लाईव्ह लोकेशन सेंड केलं असतं आणि ते लोकेशन तुम्हाला जी काही ती माहिती हवी असते पण तुम्हाला ते भेटत नाही, सारखं स्क्रोल डाऊन करत जावं लागतं की कधी पाठवलंय काय सगळं डिटेल्स माहिती हवी असेल तर व्हॉट्सअपने एक छोटंसंच अपडेट आणलं। ह्या अपडेटमध्ये तुम्हाला कोणत्याही व्यक्तीने कधीही लाईव्ह लोकेशन सेंड केलं असेल तर ते तुम्ही पाहू शकणार आहात। सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे अपडेट भेटलं नसेल तर काय करायचं, प्ले स्टोअरवर जायचं, व्हॉट्सअप सर्च करायचा आणि व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं। नवीन अपडेटमध्येच हे जे काही ऑप्शन आहे तो तुम्हाला भेटणार आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा। ओपन केलं तिथे 3 लाईन्स दिसतील तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि सेटिंगवर क्लिक करून घ्यायचा। फक्त स्किप करू नका, ज्या काही मी सेटिंग सांगतो त्या सगळ्या एकदम सिंपल आहेत, फक्त स्किप करू नका। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचा एक ऑप्शन भेटतो प्रायव्हसीचा, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर ते एक नवीन ऑप्शन ॲड झाला आहे, जसं की बघू शकता खाली इथे स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर लाईव्ह लोकेशनचा हा आत्ताच अपडेटमध्येच हा ऑप्शन जी काय ॲड झालेला आहे बघू शकता, लाईव्ह लोकेशन ग्रुपच्या खालीच आहे बघू शकता, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला लाईव्ह लोकेशन सेंड केलं असेल तर त्या व्यक्तीचे ते नाव दिसणार, तुम्ही किती व्यक्तींना लाईव्ह लोकेशन सेंड केलं आहे, कुठल्या व्यक्तीला कधी सेंड केलं आहे, सगळे तुम्हाला डिटेल्स इथे दिसणार आहे। अन्यथा तुम्ही कोणत्याही व्यक्तीला जर लाईव्ह लोकेशन सेंड केलं नसेल तर अशा पद्धतीचं जी की आहे तुम्हाला दिसणार आहे, स्क्रीनवर तुम्हाला दिसत अशा पद्धतीचा एरर दिसणार आहे। ओके, तुम्हाला समज असेल एकदम छोटा अपडेट होतं पण ही लाईव्ह जी की लाईव्ह लोकेशनचं अपडेट आहे बघू शकता। जर तुम्ही काही वेळी कसं असतं की तुम्हाला लाईव्ह लोकेशनची गरज पडते की आपण ह्या व्यक्तीला या टायमाला लाईव्ह लोकेशन सेंड केलं, तर एखाद्याला दावायचं जर असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, लाईव्ह लोकेशनमध्ये येऊन त्या व्यक्तीचं नाव दिसणार, त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करून लाईव्ह लोकेशन जी की आहे तिथून तुम्ही माहिती करून देऊ शकता, कधी आपण पाठवलं तर किती वाजता सेंड केलं सगळे डिटेल्स तुम्हाला इथं भेटणार आहे। एकदम छोटंसंच अपडेट होतं। हे अपडेटविषयी तुम्हाला माहिती होती की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअरिंग नक्की करा। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।